नमस्कार, मी रिसर्च अनॅलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिटच्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज निफ्टीची एक्सपायरी होती। आज आपण बघणार आहे मार्केटमध्ये मूवमेंट कसा झाला। आज आपला निफ्टीमध्ये एक छोटा स्टॉप लॉस हिट झाला, त्याचं रिझन पण आपण जाणून घेऊया की काय झालं, स्टॉप लॉस कसं काय हिट झाला आणि आपण काय एक चुकी केली ज्याच्यामुळे आपला स्टॉप लॉस हिट झाला हे पण आपण बघणार आहे। त्याच्यासोबत उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, तर उद्या बघू सेन्सेक्समध्ये कसा मोमेंटम होऊ शकते आणि आपण काय ट्रेड करायला पाहिजे। तर आज निफ्टीमध्ये आपल्याला मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग झाल्याच एक बॉलिंजर बँड सेटअप भेटला आणि ज्यांनी बॉलिंजर बँड सेटअप फॉलो केला त्यांना तर एक चांगलं टार्गेट मिळालं। आपण काय गडबड केली हे आज आपण डिस्कस करणार आहे लाईव्ह ट्रेडिंगमध्ये। मार्केट जेव्हा खाली आलं, इथे पॉज गेला, वापस एक खाली आलं, तर इथून मार्केट एक डोजी कॅन्डल बनवली, त्याच्यानंतर एक बुलिश कॅन्डल बनवली। इथे आपण एक डिसाईड केलं होतं की जर 25,200ला सपोर्ट घेतला आणि 25,220च्या वर निघत असेल तर आपण बाय करू, हा आपण एक प्लॅन बनवला होता। इथे एक डोजी कॅन्डल बनली, त्याच्यानंतर इथे एक ग्रीन कॅन्डल बनली, इथे एक रेड कॅन्डल बनली आणि त्याच्यानंतर इथे कंटिन्युअसली हे जे कॅन्डल आहे या वीक बनवत होत्या। तर आपण ही कॅन्डल बनल्याच्या नंतर जेव्हा ही कॅन्डल वरती आली होती आणि इथे एक बॉडी दिसत होती, आपल्याला कॅन्डल क्लोज व्हायची वाट नाही पाहिली, आपण या कॅन्डलला इथे बाय केलं आणि 40 पॉईंटचा एक स्टॉप लॉस लावला। तर पण कॅन्डल जी आहे ती खाली येऊन बंद झाली, तिथेच आपण एक्झिट करून टाकलं असतं, हार्डली 5-10 पॉईंटमध्येच आपलं नुकसान झालं असतं। बट येस, तर या पोझिशनला आपण होल्ड केलं। नेक्स्ट कॅन्डल डोजी बनली आणि नंतर एक आपला स्टॉप लॉस हिट झाला इथे। तर 40 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला, त्याच्यानंतर आपण निघून गेलो आणि येस, आपण एक बाईंगचा ट्रेड प्लॅन केला होता 25,220च्या वर दिवसभर मार्केट, मग त्याच्यावरती गेलंच नाही, तर आपण दुसरा ट्रेड काही केला नाही। त्याच्यानंतर मार्केट कंटिन्युअसली खाली येत राहिलं, साईडवेज झालं आणि मार्केट जे आहे डे लोला बंद झालेला आहे, 25,150च्या तेवढ्यात मार्केट बंद झालेलं आहे। आता निफ्टीमध्ये मूव कसा येऊ शकतो हे आपल्याला बघायचं आहे। काल पण आपण डिस्कस केलं होतं की इंट्राडेमध्येच आपण छोटे मोठे ट्रेड करू शकतो निफ्टीमध्ये, पण पोझिशनल जर कोणता मूव यायचा असेल तो एक तर 25,100च्या खाली किंवा 25,300च्या वर, जोपर्यंत या रेंजमध्ये ट्रेड करत आहे तोपर्यंत मार्केटमध्ये एक मोठा मूव येणं पॉसिबल नाही। इवन फर्दर याला आपण असं कन्सिडर करू शकतो, 25,300 रेजिस्टन्स आहे, 25,000 सपोर्ट आहे, याच्या मधात मार्केट जे आहे निफ्टी ते कन्सॉलिडेशन होऊ शकते, खूप टाइम स्पेंड करू शकते। तर प्राइस वाईज करेक्शन नाही पण टाइम वाईज करेक्शन बघायला मिळू शकते 25,000 ते 25,300च्या मधात। जर आपल्याला एक ट्रेड करायचं असेल, 25,100 ब्रेक केला तर आपण एक 50 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून 25,000च्या टार्गेटपर्यंत एक ट्रेड प्लॅन करू शकतो। जर रिव्हर्सल आला तर तिथे आपल्याला थोडंसं सावधान राहायचं आहे आणि जर मार्केट यू टर्न घेऊन वरती जात असेल इमिडिएटली आपल्याला बाईंग पोझिशनमध्ये बसायचं आहे, कारण मार्केट अजून पण बुलिश आहे, बिअरिश नाही आहे। तर हा झाला निफ्टीवर व्ह्यू। लेट सी सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे। सेन्सेक्समध्ये बघू शकतो आपण काय करायला पाहिजे। सेन्सेक्समध्ये सिम्पल ठेवूया आपण 82,300, इथे जे आहे आज एक रेजिस्टन्स बनवला होता 82,300, याच्यावर जर सेन्सेक्स निघाला तर आपल्याला 200 ते 300 पॉईंट वरती 82,600 पर्यंत टार्गेट मिळेल। खाली जर आपल्याला बाय करायचं असेल तर 82,000 किंवा 81,850 या लेवलच्या जवळपास आला तर आपण बाय करू शकतो। 82,000 ते 81,850 या लेवलच्या मधात बाय करणार। 81,700 हा आपला स्टॉप लॉस असेल आणि टार्गेट जे असेल 82,500 पर्यंत आपण टार्गेट प्लॅन करणार आहे। इंट्राडेमध्ये आपण बघूयाच कुठे काय करायचं आहे। सेल सध्या आपल्याला नाही करायचं आहे, इथे तुम्ही बघू शकता 81,850ला सपोर्ट आहे। मार्केट 82,150ला बंद तर झालेला आहे, पण उद्या समजा 100-150 पॉईंट खाली उघडलं, 82,000ला उघडलं किंवा 81,850ला उघडलं, इथून यू टर्न दाखवत असेल आपण बाय करू शकतो। आपलं टार्गेट जे आहे 82,300 पर्यंत पण आपण एक रेजिस्टन्स पर्यंत टार्गेट प्लॅन करू शकतो आणि इव्हेंच्युअली 82,600 पर्यंत एक मोठं टार्गेट राहील। तर आय होप सेन्सेक्सचा व्ह्यू तुम्हाला कळला असेल। जर गॅप अप ओपन झालं 82,600च्या जवळपास तर मग सेलिंग येऊन जाईल 82,300 पर्यंत। जर गॅप अप ओपन होत असेल 82,600च्या जवळपास तर 82,650-700चा स्टॉप लॉस ठेवून खाली जे आहे 82,300 पर्यंतचा ट्रेड प्लॅन करू शकतो सेन्सेक्समध्ये। तर हा व्ह्यू झाला सेन्सेक्सचा। लेट सी बँक निफ्टी पण एकदा आपण बघून घेऊ, बँक निफ्टी इंडेक्स कसा ट्रेड करत आहे। आज सगळेच इंडेक्स वरती ओपन झाले, खाली सेलिंगसाठी आले आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी जो आहे पूर्ण कंटिन्युअस साईडवेज मोमेंटम केला। आता सेम आपण ठेवणार आहे 51,500 हा जो लेवल आहे, मल्टिपल टाइम इथेच बनवत आहे बँक निफ्टी, साईडवेजच मोमेंटम करत आहे।
51,500च्या वरती सस्टेन केला. 51,750 800 पर्यंत टार्गेट बघायला मिळू शकते. अदरवाईज जोपर्यंत 51,300 ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण सेल करणार नाही आहे. लेट सी आपण जी डिसिप्लिन स्ट्रॅटेजी करत आहे ज्याच्यामध्ये आपण फक्त ट्रेड करत आहे डिसिप्लिन डोक्यात ठेवून, त्याच्यामध्ये आज आपल्याला काय झालं तर आज आपण त्याच्यात बघू शकतो. आज आपला जो आहे 25,285ला ट्रेड केला होता. 25,205ला आपण स्टॉप लॉस लावला होता. मॅक्सिमम प्रॉफिटही आपला 0 झाला आणि 1250 लॉस झालेला आहे आज आपला 50 पॉईंटचा, कारण स्टॉप लॉस पण हिट नाही झाला आणि टार्गेट पण हिट नाही झाला. 25,225चा लो होता, 205ला आपला स्टॉप लॉस होता आणि टार्गेट तर आलंच नाही. तर यस 25,235ला मार्केट बंद झालं 50 पॉईंट खाली, तर 1250 लॉस झालेला आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत आपल्याला अजून पण या पूर्ण ट्रेड्समध्ये मिळून 10,000पेक्षा जास्त प्रॉफिट आहे, ते पण विदाऊट एनी स्ट्रॅटेजी विथ 1 लाख कॅपिटल. तर 10% गेनमध्येच आत्ता आपण पण बसून आहे. तर याला आपण कंटिन्यू करू. याच्यासोबत पण हे आपले काही रिसर्चचे कॉल्स होते ज्याच्यामध्ये पण आपल्याला 10,000च्या वर प्रॉफिट आहे. तर यस डेफिनेटली टेलिग्राम ग्रुप तुम्ही फॉलो करा, तिथे मी रिसर्चचे कॉल टाकत आहे. आणि त्याच्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांसोबत. जर तुम्हाला मला लवकरच लाईव्ह कमोडिटी ट्रेडिंग यूट्यूब लाईव्हवर कमोडिटी ट्रेडिंग करताना बघायचं असेल, संध्याकाळच्या टाईमला लाईव्ह येऊन तुम्हाला वाटत असेल की मी ट्रेड करावं, तर चॅनलवर कमीत कमी 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट करा लवकरात लवकर. त्याच्यानंतर आपण जे आहे वीकमध्ये 1 किंवा 2 सेशन यूट्यूब लाईव्हवर कमोडिटी लाईव्ह ट्रेडमध्ये करायचा मी प्लॅन करत आहे. तर तुमची साथ असेल तर लवकरात लवकर सुरू करता येईल. तर होपफुली तुम्ही सबस्क्राईब करून लाईक करून घ्या व्हिडिओ आणि नेक्स्ट मंथच्या स्टार्टिंगलाच आपण जे आहे ते सुरू करू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.